कोकणची पवित्र भूमी जिथे समुद्र, सह्याद्री आणि श्रद्धा एकत्र येतात आणि याच भूमीत वसलेलं आहे एक अद्भुत तीर्थक्षेत्र, चिपळूणचं परशुराम मंदिर. भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानले जाणारे परशुराम आणि त्यांच्या अस्तित्वाशी जोडलेला हा इतिहास आजही अनेक रहस्यांनी भरलेला आहे. जाणून घेऊया या प्राचीन मंदिराची ही अनोखी कथा. भगवान परशुराम हे भारतातील कोकण प्रदेशातील एक लोकप्रिय देवता आहे आणि या परिसरात त्यांना समर्पित अनेक मंदिरे आहेत. असंच एक मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या गावात असलेलं परशुराम मंदिर. चिपळूणमधील परशुराम वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेलं मंदिर आहे. हे मंदिर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये गुंतागुंतीचं कोरीव काम आणि शिल्पे आहेत. भगवान परशुरामांच्या भक्तांकडून हे एक पवित्र स्थळ मानलं जातं आणि वर्षभर विशेषतः अक्षयतृतीयाच्या सणादरम्यान येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. चिपळूणमधील परशुराम मंदिराव्यतिरिक्त कोकण प्रदेशात भगवान परशुरामांना समर्पित इतर अनेक मंदिरे देखील आहेत, ज्यामध्ये गुहागर येथील परशुराम मंदिर, पाली येथील परशुराम मंदिर आणि कुडाळ येथील परशुराम मंदिराचा समावेश आहे. या प्रत्येक मंदिराचा स्वतःचा असा एक वेगळा इतिहास आणि महत्त्व आहे आणि ही सर्व मंदिरे भगवान परशुरामांच्या भक्तांसाठी लोकप्रिय स्थळे आहेत. चिपळूण येथील परशुराम मंदिर 18व्या शतकात मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले असं मानलं जातं. असं म्हटलं जातं की शिवाजी महाराज हे भगवान परशुरामांचे भक्त होते आणि त्यांनी त्यांच्या सन्मानार्थ हे मंदिर बांधले. कोकण भूमी ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमी आहे. प्रत्यक्षात गुजरातपासून केरळपर्यंत परशुराम निर्मित भूमी आहे. कोकणाला देवभूमी मानण्यात येतं. येथील सुंदर निसर्ग, अथांग सागराचं व सह्याद्रीच्या शिखरांचं सानिध्य व लोकोत्तर महापुरुषांची जन्मभूमी हे कोकणाचं वैशिष्ट्य. या देवभूमीत शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेली अनेक देखणी मंदिरं आहेत. सिद्ध पुरुषांची पवित्र स्थाने आहेत. अनेक मंदिरे स्वयंभूस्थान लाभलेली आहेत. साऱ्या देशातून या देवभूमीत पर्यटनासाठी आणि देवदर्शनासाठी भाविक या ठिकाणी येत असतात. कोकणी माणूस अत्यंत धार्मिक तेवढाच आतिथ्यशील आहे. श्री क्षेत्र परशुराम हे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले महेंद्र पर्वतावरील तीर्थक्षेत्र आहे. चिपळूणपासून 5 मैलांवर असलेल्या या तीर्थक्षेत्रात श्री परशुरामांच्या वास्तव्यामुळे पौराणिक संदर्भ आहे व परमहंस ब्रह्मेंद्र स्वामी यांनी 300 वर्षांपूर्वी तेथे उभारलेल्या प्रकल्पाला व महाराष्ट्रभर केलेल्या सार्वजनिक व हिंदवी स्वराज्याच्या कार्याला विशेष महत्त्व आहे. चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इसवी सन 570 मध्ये चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ करण्यात आला. या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसवले गेले. दक्षिण गुजरातपासून समुद्रमार्गे ऋग्वेदी आणि यजुर्वेदी यज्ञ ऋषींना आणले गेले. तेच पुढे चित्तपावन म्हणून प्रसिद्ध झाले. अश्वमेध, राजसूय यांसारखे सर्वात मोठे यज्ञ करण्यात आले. तेव्हा यज्ञपती म्हणून भगवान परशुरामांच्या मंदिराची प्रतिष्ठापना यज्ञभूमीजवळ केली जात असे. त्यासोबतच 4ही वेद जिच्यात सामावले आहे अशा वेदवासिनी किंवा विंध्यवासिनी देवीचं मंदिर देखील जवळच बांधले जात असे. यज्ञभूमीचा रक्षणकर्ता म्हणून कार्तिकेय ओळखला जातो. स्वाभाविकच यज्ञस्थळाजवळ भगवान परशुराम आणि विंध्यवासिनीबरोबरच कार्तिकेयांचं मंदिर देखील बांधलं जात असे. चिपळूणमधील वर उल्लेख केलेल्या अश्वमेध यज्ञासाठीच या 3ही देवतांची मंदिरे चिपळूणच्या उत्तरेला बांधण्यात आल्याचं संशोधक डॉक्टर जोग यांचं म्हणणं आहे. कोकणात नंतरच्या काळात वेगवेगळ्या मुस्लिम सत्तांची आक्रमणं झाली, तेव्हा इतर मंदिराप्रमाणे ही 3ही मंदिरे वारंवार पाडण्यात आली आणि पुन्हा एकदा बांधली गेली, तरी देखील मूर्तींचं प्राचीनत्व लक्षात येणार आहे. चिपळूणमधील परशुराम मंदिर हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये गुंतागुंतीचं कोरीव काम आणि शिल्पे आहेत. मंदिराची रचना साधी पण मनमोहक असून काळ्या पाषाणाने बनलेली आहे. गर्भगृहात भगवान परशुरामांची मुख्य मूर्ती विराजमान आहे आणि मंदिर परिसरात इतर देवतांना समर्पित लहान देवळे देखील आहे. हे मंदिर भगवान परशुरामांच्या भक्तांसाठी लोकप्रिय ठिकाण असून वर्षभर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. दरवर्षी येणाऱ्या सणादरम्यान मंदिरं फुलं आणि दिव्यांनी सजवले जातात आणि भक्त
प्रार्थना करण्यासाठी व देवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. चिपळूणमधील परशुराम मंदिर हे भगवान परशुरामांच्या भक्तांकडून एक पवित्र स्थळ मानले जाते. असे मानले जाते की भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांनी कोकण प्रदेशात बराच काळ वास्तव्य केलं होतं आणि स्थानिक लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध देखील होते. त्यामुळे हे मंदिर या संबंधांचं प्रतीक मानलं जातं आणि या प्रदेशातील एक महत्त्वाचं सांस्कृतिक व धार्मिक स्थळ आहे. भगवान परशुरामांनी समुद्र मागे हटवून निर्माण केलेल्या भूमीवर शेतीसाठी प्रयोग केले. कोकणात शेतीकरिता जमीन पालापाचोळा, गवत, शेणखत आदींच्या साहाय्याने भाजली जाते. याला भाजावण असं म्हणतात. शेती करताना आजही या पद्धतींचा अवलंब केला जातो. कोकणाशिवाय इतरत्र भाजावण होत नाही असं सामान्यपणे मानलं जातं. भगवान परशुरामांनी यज्ञ संस्कृती स्थिर केली, त्यामुळे पर्यावरण उत्तम राहिले व सामान्य माणसाला अग्निनिर्मितीचे यज्ञही झाले. या यज्ञ संस्कृतीचाच एक भाग म्हणून अग्निहोत्राची परंपरा सुरू झाली. आज केवळ भारतात नव्हे तर जगभर निरनिराळ्या धर्मातील व समाजव्यवस्थेतील दशलक्षावधी अग्निहोत्री दररोज नियमितपणे अग्निहोत्र करतात आणि भगवान परशुरामांनी ही परंपरा सुरू केली यावर नितांत श्रद्धा ठेवून एकमेकांच्या संपर्कात असतात. भगवान परशुरामांनी श्री अक्कलकोटजवळील शिवापुरी येथील परमभक्त श्री गजानन महाराज यांना दृष्टांत देऊन हे कार्य चालवण्याची आज्ञा केली व महाराजांनी यज्ञ संस्कृती जगभर पोहोचवली. श्री क्षेत्र परशुराम येथेही महाराजांनी मंदिराजवळ अग्नि मंदिर उभारले आहे. चिपळूणमधील परशुराम मंदिरात आता कसं पोहोचावं पाहूयात. चिपळूणमधील परशुराम मंदिर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी काही मार्ग आहेत. चिपळूणला सर्वात जवळचे विमानतळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जे शहरापासून अंदाजे 250 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळावरून तुम्ही टॅक्सी भाड्याने घेऊ शकतात किंवा बसने चिपळूणला जाऊ शकतात. चिपळूणमध्ये स्वतःचं असं रेल्वे स्टेशन देखील आहे, जे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी आणि भारतातील इतर भागांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. रेल्वे स्टेशनवरून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही टॅक्सी भाड्याने घेऊ शकतात किंवा बस देखील घेऊ शकतात. चिपळूण मुंबई गोवा महामार्गावर वसलेलं असून महाराष्ट्रातील तसंच भारतातील इतर भागातील प्रमुख शहरांशी रस्त्याने चांगले जोडले आहे. परशुराम मंदिर चिपळूण बस स्थानकापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही चालत किंवा रिक्षाने देखील जाऊ शकतात. एकंदरीतच चिपळूण हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि या शहरात पोहोचण्यासाठी खाजगी टॅक्सी, बस आणि ट्रेन यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहे. आजही चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या काठावर उभं असलेलं हे परशुराम मंदिर केवळ एक वास्तू नाही, तर ती आहे श्रद्धेची, इतिहासाची आणि परंपरेची जिवंत साक्ष. जिथे भगवान परशुरामाने तपश्चर्या केली, जिथून कोकण भूमीचा जन्म झाला, तिथे प्रत्येक पाऊल टाकताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. कदाचित म्हणूनच हजारो वर्षांनंतरही लोक इथे येतात, फक्त दर्शनासाठी नाही तर स्वतःला शोधण्यासाठी. जर तुम्हाला अशीच इतिहास आणि रहस्यांनी भरलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.